अरे कोण म्हणता देत नाही? राहत नाही. अरे कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. आज आपण सर्वजण हा पूर्ण संगमनेर तालुका हे आपलं कुटुंब आज सर्वजण एकजूट एक ताकद म्हणून इथे उपस्थित आहोत. सर्वांची एकच मागणी आहे, आमच्या संगमनेरचं भविष्य आमच्याकडनं तुम्ही घेऊ शकत नाही. आमच्या संगमनेरची प्रगती तुम्ही आमची छीनू शकत नाही. आमच्या संगमनेरची समृद्धी ही या रेल्वे मार्गाने आहे आणि ती आम्ही घेऊनच राहणार. त्याच्यासाठी आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहोत. मला एकच सांगायचंय, हा संगमनेर तालुका ह्याला कधी काही सोपं असं भेटलेलं नाही. 1985च्या आधी दरवेळेस आपल्याला जे काही लागलं ते आपल्याला आंदोलन करून घ्यायला लागलं. जे काही लागलं त्याच्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. तो मग स्वातंत्र्य चळवळीचा असो किंवा आपल्या साखर कारखान्यासाठी असो किंवा आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी असो. अरे प्रवरा नदी ही आपल्या सर्वांची आई, ही शेजारून वाहत होती तरी तिचं पाणी पिण्यासाठी आपल्याला हक्क नव्हता. त्याचा लढा आपल्याला द्यावा लागला, संगमनेर तालुका म्हणून द्यायला लागला. आबा सांगतात, जेव्हा शेतकऱ्यांनी मोटरी लावलेल्या असायच्या नदीच्या जवळ, तेव्हा संगमनेर तालुक्यामध्ये SRP पाठवणारे कोण होते? पोलीस यंत्रणा पाठवणारे कोण होते आपल्या मोटरी तोडण्यासाठी? आपले शेतकरी तेव्हा सुद्धा डगमगले नाही, काठ्या घेऊन उभे राहिले आणि त्या पोलिसांना परत पाठवून देण्याची ताकद जी आहे ना, ती आपल्या संगमनेर मध्ये आहे. संगमनेरींना तुम्ही कमी समजू नका. हे जेव्हा एकत्रित झाले ना, तर ताकद काय असते हे ते दाखवून देण्याची क्षमता आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आपण लढा दिलेला आहे आणि देत राहू. 40 वर्ष बहुतेक आपल्याला खूप काही लढा किंवा आंदोलन करण्याची वेळ आली नाही, साहेबांनी आपल्यावरती येऊ दिली नाही. साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेला रेल्वेचा रूट जो सगळ्यांना मान्य होता, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पासून राज्य सरकारपर्यंत सगळ्यांना मान्य असणारा, ज्याचे 650 कोटी वाटण्यात आले, शेतकऱ्यांना वाटण्यात आले, ज्याचा 1000 कोटीचा निधी ऑलरेडी मंजूर झाला होता, बँकेत आला होता. 20% राज्य सरकार, 20% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 60% लोन म्हणून घेणार होता. असं सगळं झाल्यानंतर एवढा साधा प्रश्न GMRT ला विचारलं नसेल का रे? GMRT ची परवानगी घेतली नसेल का? हे सगळं झालं असताना आपलं नुसतं वेळ खाऊपणा जे चालवलंय ना, त्याच्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. आपल्याला माहिती नाही काय वेळ खाऊपणा कसं करतं हे सरकार? हे वेळ खाऊपणाच्या विरोधात आज आपण इथं बसलेलो आहोत. आपली मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचा हक्क पुणे संगमनेर नाशिक रेल्वे ही सरळ अशी झाली पाहिजे. आणि जिथपर्यंत आपण आलेलो आहोत, जेवढ्या जमीन अक्रूव केलेल्या आहेत, जेवढे शेतकऱ्यांचे पैसे वाटण्यात आलेले आहेत, तिथपर्यंत आज आपण आहोत. महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि हा सगळा प्रकल्प ठप्प करण्यात आला. खरं मी आठवण काढली पाहिजे स्वर्गीय अजितदादा पवारांची सुद्धा. ते साहेब हे सगळे बसून
हा प्रकल्प पूर्ण आखला होता, त्यांचा सुद्धा ड्रीम प्रोजेक्ट होता. मला सुनेत्रताईंना सांगायचं आहे, मला त्यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सांगायचं आहे की आमचा हक्क आणि तुमचा ड्रीम प्रोजेक्ट हा पूर्ण होऊ द्या. आमच्या पोराबाळांसाठी, आमच्या भविष्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी हे स्वप्न पूर्ण होऊ द्यात. हे स्वप्न पूर्ण झालं ना तर हजारो लाखो लोकांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील. अरे कधीतरी हिताचं राजकारण पण करून बघा. नुसतंच मताचं राजकारण करत नका जाऊ, कधी हिताचं पण केलं पाहिजे. अरे हिताचं राजकारण केलं तर लोकांच्या मनामध्ये जाऊन बसाल. नुसतं पोस्टर लावून चालत नाही, नुसतं फोटो काढून चालत नाही. आणि जर संगमनेरचं खरंच कल्याण करायचं असेल ना तर कोणाबरोबर दुश्मनी घ्यावी लागते हे मला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या संगमनेरच्या प्रगतीच्या आड येणारे कोण आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अरे साईबाबांच्या नावाने आम्हाला धमकवतात, साईबाबांच्या नावाचा कोप म्हणतात, कोप लागल तुम्हाला. साईबाबांचे भक्त आम्ही सुद्धा आहे, साईबाबांवरती श्रद्धा आमची सुद्धा आहे. आणि साईबाबा हे सत्याच्या पाठीमागे असतात. साईबाबा हे सबुरीच्या पाठीमागे असतात. साईबाबा जे जगामध्ये चांगलं आहे ना त्यांच्या पाठीशी असतात. जे मनात वाईट वृत्ती ठेवतात त्यांच्या पाठीशी ते कधीच नसतात, हे समजलं पाहिजे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी, माझ्या उद्योगधंदा करणाऱ्या लोकांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी, त्या आईसाठी जिनी ह्या हायवेवरती तिचा मुलगा गमावलाय. मोटरसायकलवरती पहाटे निघालेला आमचा राजापूरचा ऋषिकेश, तो निघाला 5 वाजता आईला भेटून डब्बा घेऊन पुण्याला जायला. मोटरसायकलवरती घारगावच्या पुढे ॲक्सिडेंटमध्ये गेला. 23-24 वर्षाचा मुलगा होता तो. असे कितीतरी ॲक्सिडेंट्स, अशा कितीतरी घटना झालेल्या आहेत. यांना सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून आज आपण इथं आहोत. कोणत्या धर्माच्या, कोणत्या जातीच्या, कोणत्या भाषेच्या, कोणत्या प्रांताचा विचार न करता सगळे जण आज इथे उपस्थित आहेत. आणि एकच मागणी आहे, पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेरवरनं झालीच पाहिजे. आणि सत्यजित दादाला उचलण्याची हिंमत तुम्ही केलीये, पण विसरायचं नाही, आम्ही सगळे भाऊसाहेब थोरातांची नातवंड आहोत. आपल्या रक्तामध्ये स्वातंत्र्य चळवळ आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे आपण सर्वजण वारसदार आहोत. आणि आपण अजिबात ना काठीला, ना लाठीला, ना पोलिसला, ना कोणाला घाबरणार. पोलिसांना मला एवढंच सांगायचंय, तुम्ही फक्त तुमचं काम करा, चांगल्या गोष्टीच्या मागे उभं राहा, प्रेशर मध्ये येण्याची तुम्हाला गरज नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा. एवढं बोलून मी थांबते. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय.